The next part of our paper stratigraphy is Gondwana supergroup. We have left with only two supergroups, that is Gondwana and Deccan Trap. Today we will see Gondwana supergroup. It is rather a big group. थोडंसं इतर सुपरग्रुपच्या तुलनेत गोंडवाना सुपरग्रुप थोडा मोठा आहे. तर बघूया आपण व्हॉट इज ओरिजिन ऑफ गोंडवाना. दीज आर ऑफ फ्लुएटाईल ओरिजिन. जे गोंडवाना रॉक्स आहेत, फ्लुएटाईल म्हणजे विच आर फॉर्मड फ्रॉम स्ट्रीम ॲक्शन, म्हणजे कुठलं तरी स्ट्रीम एखादा किंवा रिव्हर त्याच्या ॲक्शनमुळे हे रॉक्स तयार झालेले आहेत आणि सेडिमेंटरी रॉक्स आहेत. आणि गोंडवाना बेसिनमध्ये म्हणजे ट्रफ लाईक स्ट्रक्चर किंवा हिल आणि व्हॅलीसारखं स्ट्रक्चर गोंडवाना एरियामधलं तिथं ते तयार झाले आहेत, म्हणून त्यांना गोंडवाना असं म्हणतात. आता नेचर कसं आहे तर ग्रॅज्युअली सिंकिंग ब्रॉड ट्रफ. आत्ता सांगितलं तसं ब्रॉड ट्रफ म्हणजे खूप मोठी रुंद अशी दरी, आणि सिंकिंग म्हणजे अजून खोलावत जाणारी, अजून खोल जाते ती दरी, त्याला सिंकिंग म्हणतात. तर अशा प्रकारची एक ट्रफ आणि सबसिडन्स होतो आहे त्याच्यामध्ये. सबसिडन्स म्हणजे वरनं जसं सेडिमेंट्स डिपॉझिट होत जातात तसं खाली खचत जाते ती दरी किंवा ट्रफ, त्याला म्हणायचं सबसिडन्स. आणि असं खाली ती खचत गेल्यामुळं त्या सबसिडन्समुळं इतके मोठे डिपॉझिट्स तिथं तयार होऊ शकले आहेत. आणि ह्याचं प्रूफ काय आहे की बाबा या पद्धतीनेच हे तयार झाले, तर त्याचं प्रूफ आहे ते म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचं जे जिओटेक्टॉनिक रिलेशन आहे रॉकचे गोंडवानाचं, तो एक प्रूफ आहे. आणि दुसरं फॉसिल कंटेंट हा एक प्रूफ आहे. त्याच्यावरून हे ओरिजिन जे आहे ते आपण कन्फर्म केलेलं आहे. त्याच्यानंतर आता सिग्निफिकन्स म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे, तर स्ट्रॅटिग्राफिकली काय आहे तर जो साऊदर्न कॉन्टिनेंट होता ज्याच्यामध्ये इंडिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका, मादागास्कर, अंटार्क्टिका असे सगळे पार्ट यायचे, आणि त्या साऊथ कॉन्टिनेंटला गोंडवाना लँड असं म्हटलं जायचं. तर तो गोंडवाना लँड जो आहे तो त्यावेळेला काय झालं, नष्ट झालं. हे गोंडवाना तयार होत असताना नष्ट व्हायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला जे काही स्ट्रीम्स होते अस्तित्वात, म्हणजे छोटे मोठे स्ट्रीम्स किंवा रिव्हर्स असतील, लेक्स असतील, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सेडिमेंटेशन झालं आणि ते डिप्रेस झाले म्हणजे खचले. कधी झाले हे सगळं तर ट्रायासिक आणि जुरॅसिक पिरियडमध्ये. म्हणजे हा स्ट्रॅटिग्राफिक इम्पॉर्टन्स आहे की दे मार्क द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द गोंडवाना लँड. म्हणजे गोंडवाना लँड नष्ट व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेला हे गोंडवाना डिपॉझिट्स तयार झाले त्यावेळेला. हा स्ट्रॅटिग्राफिक इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर जिओलॉजिकली काय इम्पॉर्टंट आहेत तर सबसिडन्स. बेस्ट एक्झाम्पल ऑफ सबसिडन्स म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणावर सबसिडन्स झालेलं असं एक चांगलं एक्झाम्पल आहे. आणि त्यामुळं सेडिमेंट्सचं इतक्या मोठ्या प्रमाणावर डिपॉझिशन आणि प्रिझर्वेशन शक्य झालेलं आहे. आणि थिकनेसवरून आपल्या ते लक्षात येईल, थिकनेस आहे 6000 मीटर, म्हणजे खूप जास्त थिकनेस आहे हा. म्हणजे 6 किलोमीटर थिकनेस झाला, म्हणजे किती थिकनेस आहे इमॅजिन करून बघा. त्यामुळे जिओलॉजिकली हा सबसिडन्स आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रिझर्वेशन आणि ॲक्युम्युलेशन सेडिमेंट्सचं, हा जिओलॉजिकल सिग्निफिकन्स आहे गोंडवानाचं. आणि तिसरं इकॉनॉमिकली का महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये कोल डिपॉझिट्स आहे. जो कोल आपल्याला लागतो इंडस्ट्रीसाठी किंवा वेगवेगळ्या युजेससाठी, तर ते चांगल्या प्रतीचं कोल आपल्याला त्यातून मिळतो. आणि बिल्डिंग स्टोन, क्ले, आयर्न ओअर हे सुद्धा मिळतं. त्यामुळं इकॉनॉमिकली पण हे डिपॉझिट्स महत्त्वाचे आहेत. देन डिस्ट्रीब्युशन, तर कुठं स्प्रेड झालेले आहेत. तर नाव कसं दिलं आहे बघा. आधी गोंडवाना नाव कशावरून आले तर गोंड किंगडम जे होतं मध्य प्रदेशमध्ये,
त्याचं नाव दिलेलं आहे मेडलीकॉट नावाचा जो जिओलॉजिस्ट होता HB मेडलीकॉट. त्याने 1872मध्ये या गोंड किंगडमवरून या रॉक्सना गोंडवाना असं नाव दिलेलं आहे. आणि त्याचं जे आउटक्रॉप्स आहेत ती पेनिन्सुलर आणि सेंट्रल इंडियामध्ये आहेत. पेनिन्सुलर इंडियामध्ये बंगालमध्ये आहेत, दामोदर व्हॅलीमध्ये, महाराष्ट्रामध्ये गोदावरी रिव्हर बेसिनमध्ये आहेत, आणि मध्य प्रदेशमध्ये महानदी व्हॅली जी आहे त्याला पॅरलल अशा ट्रॅक्टमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे दामोदर व्हॅली, गोदावरी आणि महानदी हे लक्षात ठेवायचं. दामोदर, गोदावरी आणि महानदी या 3 रिव्हर्सच्या परिसरात किंवा रिव्हर बेसिनच्या परिसरात ह्याचं एक्सपोजर आहे. आणि आयसोलेटेड ट्रॅक्ट जे आहेत म्हणजे छोटे छोटे जे आउटक्रॉप आहेत ते हिमालयन फुटिलमध्ये आहेत, नेपाळ, भूतान, आसाम, मिडल हिमालयाज म्हणजे काश्मीरमध्ये असे आयसोलेटेड आउटक्रॉप आहेत. आता क्लासिफिकेशन हे 3 फोल्ड आहे. 2 फोल्ड पण क्लासिफिकेशन असतं ह्याचं, पण हे 3 फोल्ड बघूया आपण. तर लोअर गोंडवाना, मिडल गोंडवाना आणि अप्पर गोंडवाना असं डिव्हिजन केलेलं आहे त्याचं. लोअरमध्ये आहे दामोदा सिरीज आणि तालचेर सिरीज. तालचेर सिरीज जी आहे ती 200 मीटर थिक आहे. त्याच्यावरती आहेत 12 कार स्टेजेस 750 मीटर थिक. त्याच्यावरती आहे बॅरन मेजर्स. बॅरन मेजर्स याचा अर्थ इथं कुठलेही कोल डिपॉझिट्स सापडत नाहीत, बॅरन आहेत. आणि त्याच्यावरती आहे दामोदा. आणि ह्याचं एज जे आहे ते अप्पर कार्बोनिफेरस, लोअर पर्मियन आणि मिडल पर्मियन. हे झालं लोअर गोंडवाना. त्याच्यावरती आहे मिडल गोंडवाना. त्याच्यामध्ये 3 सिरीज आहेत, राजमहाल, पांचेत आणि महादेव. राजमहालचा थिकनेस आहे 1000 मीटर, पांचेतचा आहे 450 ते 600 मीटर आणि महादेवचा अवेलेबल नाही आहे. त्याचं एज आहे मिडल टू अप्पर ट्रायसिक. त्याच्यानंतर म्हणजे हे पर्मियन जे होतं हे पॅलिओझोईकमध्ये होतं. आता हे ट्रायसिक म्हणजे मेसोझोईक इरामध्ये आलेलं आहे. आणि अप्पर गोंडवानामध्ये राजमहाल, जबलपूर आणि उमिया सिरीज आहेत. आणि त्यांचं जे एज आहे ते ज्युरॅसिक आणि लोअर क्रेटॅसिस. पण हे ज्युरॅसिक जे आहे ते अजून तेवढं कन्फर्म झालेलं नाही, म्हणून त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क ठेवलेलं दिसतो आहे आपल्याला. तर हे झालं 3 फोल्ड क्लासिफिकेशन. काही वेळेला फक्त अप्पर आणि लोअर गोंडवाना असं 2 फोल्ड क्लासिफिकेशन पण ह्याचं दिलं जातं. आता लिथॉलॉजी. तर लोअर गोंडवानामध्ये काय, आता आपण जेव्हा म्हणतो आहे की सबसिडन्स झाला, जिओसिन्क्लाइन आहे किंवा ट्रफ आहे, तर त्यावेळेला ते सेडिमेंटरी रॉक्स असणार आहेत हे त्याच्यावरनं लक्षात येतं. तर कुठले आहेत, शेल्स आणि सँडस्टोन्स. मध्ये मध्ये काही ठिकाणी ग्रीट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कोल्स आहेत, कोल सिम्स आहेत. तालचीर आपण बघितलं लोएस्ट मेंबर आहे. त्याच्यामध्ये टिलाइट किंवा बाउल्डर बेड आहे बेसला. त्याच्यावरती आहे तो बेड जो आहे तो 15 ते 60 मीटर थिक आहे. आणि फ्लुविओग्लेशियल ओरिजिन आहे त्याचं, म्हणजे स्ट्रीम किंवा रिव्हर ऑफ आईस ग्लेसियर म्हणजे त्याच्यापासून तो तयार झालेला आहे. त्याच्यापासून ते सेडिमेंट्स डिपॉझिट झालेले आहे. त्याच्यानंतर बाउल्डर बेडच्यावर आहेत शेल्स. त्यांचा कलर आहे ग्रीन आणि फ्रॅगमेंटरी टाईपचे आहेत ते शेल. आणि त्याच्यावरती ग्रीनिश कलर्ड सँडस्टोन्स आहेत. म्हणजे बाउल्डर बेड, त्यानंतर ग्रीन कलरचे शेल आणि वरती ग्रीन कलरचे सँडस्टोन असा हा सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर दामोदर जी सिस्टीम आहे, तर दामोदर रिव्हरमध्ये एक्सपोजर आहेत आणि कन्सिडरेबल थिकनेस आहे त्याचा, त्यामुळे त्याला दामोदर सिस्टीम असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आहेत सँडस्टोन्स आणि ग्रिड्स. 750 मीटर इतकं थिकनेस आहे आणि त्याला म्हणतात 12 कार स्टेज. त्याच्यामध्ये परत भरपूर कोल सिम्स आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात कोल सापडतो आपल्याला 12 कार स्टेजमध्ये. आणि ही चीप कोल बिअरिंग स्टेज आहे लोअर गोंडवानामधली 12 कार स्टेज. MCQला येऊ शकतं हे. डॅश डॅश स्टेज इज रिच इन कोल सिम्स इन लोअर गोंडवाना. तर त्याचं उत्तर आहे 12 कार स्टेज. त्याच्यानंतर आहे परत सँडस्टोन 600 मीटर थिक, पण त्याच्यामध्ये कुठलेही कोल सिम्स नाहीत, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण बॅरन मेजर्स किंवा बॅरन सिरीज. बॅरन म्हणजे डिवॉइड ऑफ कोल सिम्स. तर 600 मीटर थिकनेस आहे त्याचा आणि 12 कार स्टेजच्या वरती आहे. बॅरन मेजर्स या नावाने ओळखला जातो. त्याच्यावरती आहेत फाईन ग्रेन सँडस्टोन, शेल्स आणि परत कोल सिम्स.
त्याला म्हणतात राणीगंज सिरीज आणि त्याचा थिकनेस आहे अप टू 1000 मीटर. ह्याच्यामध्ये पण भरपूर कोलसेम सापडतात राणीगंजमध्ये. हे झालं लोअर गोंडवाना. त्याच्यानंतर आता मिडल गोंडवाना. मिडलमध्ये काय आहे तर सँडस्टोन आणि शेल्स आहेत परत, आणि त्याचं टेक्स्चर, स्ट्रक्चर, कलर जे आहे ते एकदम व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कुठं एकदम व्हाईट कलरचे असतील, कुठं ग्रीन कलरचे आहेत, तर वेगवेगळं टेक्स्चर, स्ट्रक्चर आणि कलर दाखवतात. त्याच्यामध्ये आहे ते पांचेत सिरीज. इट इज मेड अप ऑफ सँडस्टोन्स ऑफ बफ ब्राऊन अँड ग्रीन अपीअरन्स असोसिएटेड विथ शेल्स इन द अपर पार्ट. सँडस्टोन आणि शेल्स आहेत. सँडस्टोनचा कलर आत्ताच आपण बोललो व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये, बफ ब्राऊन आणि ग्रीन कलर आहेत. त्याच्यानंतर काही ठिकाणी फेल्सपार सापडतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे महादेव सिरीज, 1500 मीटर थिकनेस आहे आणि रेड कलर सँडस्टोन आहेत त्याच्यामध्ये, आणि रेड कलरचे क्लेज आहेत त्याच्यावरती, आणि टॉपला आणि बॉटमला दोन्ही ठिकाणी हे रेड कलरचे क्लेज आपल्याला सापडतात महादेव सिरीजमध्ये. आता हे रेड कलर कशामुळे आला असलं पाहिजे त्या क्लेजला, तर त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट असला पाहिजे. आयर्न ऑक्साईड म्हणजे हेमॅटाईट नावाचा आयर्नचा मिनरल, त्याच्यामुळे हा रेड कलर आलेला दिसतो. ही सिरीज जी आहे ती परत सब डिवायडेड झालेली आहे स्टेजेसमध्ये. पंचमरी स्टेज, मालेर स्टेज, देनवा स्टेज, कोटा स्टेज अशा 4 स्टेजेस आहेत. कोटा स्टेज जे आहे त्याच्यामध्ये लाईमस्टोन आहेत आणि त्याच्यामध्ये डायनासोरचे बोनचे फॉसिल्स सापडतात आपल्याला त्या लाईमस्टोनमध्ये. हे झालं मिडल गोंडवाना. त्याच्यानंतर आहे अप्पर गोंडवाना. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये ट्रॅप्स आहेत, म्हणजेच लावा फ्लोज आहेत, बसाल्टिक लावा फ्लोज, आणि त्याच्यामध्ये इंटरट्रॅपियन क्लेज आणि शेल्स आहेत. आणि ह्याला म्हणतात राजमहाल सिरीज. राजमहाल सिरीज म्हटलं की लक्षात ठेवायचं काय आहे, व्हेरिएशन आहे, पेट्रोलॉजिकल व्हेरिएशन. म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स इथपर्यंत आपल्याला सापडत होते लोअर आणि मिडलमध्ये. आता इथं काय आहे, बसाल्टिक लावा फ्लोज आहेत आणि त्याच्यामध्ये इंटरट्रॅपियन बेड्सच्या स्वरूपात क्लेज आणि शेल्स सापडतात. आता ते शेल्स कसे आहेत तर कार्बोनेशियस मॅटर आहे त्याच्यामध्ये, आणि फॉसेल कंटेंट आहे भरपूर प्रमाणात. म्हणजे कार्बन रिच शेल्स आणि त्याच्यामध्ये फॉसेल्स. आणि त्यामुळं राजमहाल जे आहे, राजमहाल ट्रॅप हा डेक्कन ट्रॅपशी सिमिलर आहे हे राजमहाल सिरीज, किंवा त्याला त्यामुळं काही वेळेला राजमहाल सिरीजच्या ऐवजी राजमहाल ट्रॅप असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर जबलपूर सिरीज आहे. याच्यामध्ये परत मॅसिव्ह सँडस्टोन आणि व्हाईट क्लेज आहेत. उमिया सिरीज, कच्छमध्ये आपल्याला एक्सपोजर दिसतं त्याचं उमिया सिरीजचं. त्याच्यामध्ये सँडस्टोन आहेत लोअर स्टेजमध्ये, उमिया स्टेजमध्ये, आणि कॅल्कॅरियस शेल्स आणि मरीन फॉसिल्स आहेत त्याच्यामध्ये. ते मिडल उकरा स्टेजमध्ये सापडतात हे कॅल्कॅरियस शेल. म्हणजे खाली उमिया स्टेज त्याच्यामध्ये सँडस्टोन, मिडल उकरा स्टेज त्याच्यामध्ये कॅल्कॅरियस शेल्स रिच इन फॉसिल्स, आणि वरती भुज स्टेज त्याच्यामध्ये पण फॉसिल्स आहेत. कशाचे, कॉनिफर प्लांट्सचे, कॉनिफरचे प्लांट्स असतात त्याचे फॉसिल्स या भूज स्टेजमध्ये सापडतात. हे झाली जबलपूर सिरीज, आणि हे राजमहाल आणि जबलपूर मिळून झालं अप्पर गोंडवाना. आता हे इम्पॉर्टंट फॉसिल्स. गोंडवाना सिस्टीम किंवा सिस्टीम म्हणण्यापेक्षा सुपर ग्रुप जो आहे तो इट इज व्हेरी व्हेरी एनरिच्ड विथ फॉसिल्स, बोथ प्लांट अँड ॲनिमल फॉसिल्स. तर आता प्लांट फॉसिल बघूया लोअर गोंडवानाचे. ग्लॉसोप्टेरिस इंडिका, गँगॅमोप्टेरिस, व्हर्टिब्रारिया इंडिका, सायझोनोरिया, ब्युरियाडिया सेवार्डी, सायझोनोरी गोंडवानासिस, बाराकारिया, डायकोटोमा, फायलोथिका इंडिका, असे वेगवेगळे ॲबंडंट प्लांट फॉसिल्स याच्यामध्ये आपल्याला सापडतात. आता मिडल गोंडवानामध्ये जे आहेत ते लेबिरिन्थोडॉन्ट्स हे फॉसिल सापडतात. त्याचे नावं परत त्याचे टाईप्स आहेत ते पुढं दिलेले आहेत. त्यानंतर रेप्टाईल्सचे फॉसिल सापडतात, त्यानंतर क्रस्टेसियाचे सापडतात, आणि प्लांट फॉसिल पण आहेत. म्हणजे हे पहिले 3 जे आहेत लेबिरिन्थोडॉन्ट्स, रेप्टाईल्स आणि क्रस्टेसिया हे ॲनिमल फॉसिल्स आहेत. आणि परत प्लांट फॉसिल्स आहेत टिलोफायलम, इलेटोक्लॅडस जबलपुरेन्सिस, रेटिनोस्पोराइड्स इंडिका वगैरे हे प्लांट फॉसिल सापडतात.
आणि अप्परमध्ये परत प्लांट फॉसिल्स आहेत. टिलोफायलम, निट्सोनिया, प्रिन्सेप्स, विल्यमसोनिया, इलेटोक्लॅडस, कॉन्फेराटा, कॉनिफरचे म्हटलं ना पण ते कॉन्फेराटा, त्याच्यानंतर प्लॅजिओफायलम, इलेटोक्लिडस, जबलपुरेन्सिस, ब्रॅचिफिलम वगैरे वगैरे ॲनिमल फॉसिल्स प्लांट फॉसिल्स ह्याच्यामध्ये सापडतात. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सगळ्यात महत्त्वाचं तर आहे कोल सीम्स. पर्टिक्युलरली लोअर गोंडवानामध्ये भरपूर कोल सीम्स आहेत, त्यामुळे त्याला स्टोअर हाऊस ऑफ कोल फॉर इंडिया असं म्हटलं जातं. म्हणजे इंडियाचे जे मेजर कोल सीम्स आहेत ते सगळ्या लोअर गोंडवानामध्ये सापडतात. आणि बिहार, झारखंड, बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश इथं सगळ्या या कोल माइन्स पसरलेल्या आहेत. व्हर्टिकली आणि लॅटरल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते या स्टेट्समध्ये आहे त्याचं कोल माइन्सचं. त्यानंतर कोकिंग आणि स्टीम्स कोल जो आहे कोकिंग पर्पजसाठी आणि स्टीमिंगसाठी वापरला जाणार आहे, तर तो जो आहे तो बाराकर स्टेजमध्ये मिळतो. आणि बिटुमिनस कोल जो आहे नॉन कोकिंग टाईपचा तो जास्त प्रमाणात आहे ह्याच्यामध्ये गोंडवानामध्ये. आणि साधारण इस्टिमेट केलं आपण की किती अवेलेबल आहे, तर 35,000 मिलियन टन्स इतका मोठ्या प्रमाणात कोल अवेलेबल आहे. त्यामुळे त्याला स्टोअर हाऊस ऑफ कोल फॉर इंडिया असं म्हटलं जातं. त्यानंतर आयर्न ओअर्स आहेत. मग अशा आपण बघितलं क्ले होता, त्याला रेड कलर आला, तो आयर्न रिच हिमॅटाइट ओअरमुळे आला. तर त्याच्यामध्ये कार्बोनेट आयर्न ओअर म्हणजे सायडेराईट हे सापडतं राणीगंज कोलफिल्डमध्ये. त्यानंतर औरंगा आणि हुतार कोलफिल्डमध्ये पण हा सायडेराईट सापडतो. आणि त्याचे रिझर्व जे आहेत ते 2,000 मिलियन टन्स इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर क्लेज आहेत, रिफ्रॅक्टरी क्लेज, अर्सो कॉल्ड एज फायर क्लेज, हे मोठ्या प्रमाणात बाराकर स्टेजमध्ये सापडतात. सिरॅमिक इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर होतो. त्यानंतर बिल्डिंग स्टोन्स आहेत, सँडस्टोन आणि क्लेज जे आहेत त्यापैकी सँडस्टोन जे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आहेत. मॅसिव्ह सँडस्टोन जे आहेत पंचमरी, राणीगंज, बाराकारमध्ये सापडणारे ते बिल्डिंग स्टोन म्हणून उपयोगात येतं. तर अशा प्रकारचा हा सगळ्यात महत्त्वाचा गोंडवाना सुपरग्रुप आहे. जिओलॉजिकली, स्ट्रॅटिग्राफिकली, इकॉनॉमिकली सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने हा महत्त्वाचा